महाराष्ट्र, मी सचिन चव्हाण, युवा सेना जिल्हा प्रमुख सातारा. आपण बघत आहात फलटण नगरपालिकेची निवडणूक खूपच रंगतदार पाहताना आपल्याला दिसत आहे. अट्टातटीची लढत दिसत आहे आणि गेले 2 दिवसापासून फलटण तालुक्यामध्ये एकच अफवा पसरवली जात आहे की आमचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे अधिकृत श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर ह्यांची आणि शिवसेनेची दुपळी तयार झाली, एकाकी पडले राजगट, अशी जी बातमी आपल्या मीडियासमोर पसरत आहे. तर असं कोणतंही काही गोष्ट घडलेली नाही. ह्या केवळ अफवा आहेत आणि अफवा पसरणारे हे शिवसैनिक नाहीत, हे विरोधी गटाचे लोक आहेत आणि ही अफवा पसरवली जाते. लोक कोण येत नाहीत असं वारंवार अफवा पसरवली जाते. तर आपण बघताय फलटण वासियांनी बघितलंय की प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाला. आमचे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्रातील लाडके भाऊ, ज्यांना इतिहासात नोंद झाली असे आमचे लाडके माजी मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर इलेक्शनची तारीख 2 तारखेवरून 20 तारखेला गेली. 20 तारखेला गेल्यानंतर आम्हाला हा कालावधी प्रचारासाठी अत्यंत लाभदायक झाला आणि त्या कालावधीत आम्ही हाऊस टू हाऊस लोकांपर्यंत शिवसेनेचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. लोकांच्या घराघरात जाऊन आम्ही शिंदे साहेबांच्या योजना ज्या झाल्या त्या पोहोचवू शकलो आणि निश्चितच येणाऱ्या काळात श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे आमच्या अधिकृत पक्षाच्या चिन्हावरती उमेदवार आहेत. आणि गेले 2-3 दिवस झाला आपण सोशल मीडियावर बघत आहात की एक अफवा पसरवली जाते की पक्षाचे वरिष्ठ कोणी इकडे फिरकत नाही, स्टार प्रचारक कोण या प्रचारात दिसत नाहीत आणि शिवसेनेची आणि राजगटाची दुपळी निर्माण झाली. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. मी अधिकृत तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब, आमचे संपर्क प्रमुख शरद कंशे साहेब व जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांच्या हे सर्व आमच्या शिवसेना फलटण तालुका हे सर्व आमचे उमेदवार अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि शिवसेनेची काय ताकद आहे ते फलटणवासी 2 दिवसात बघतील असं मी तुम्हाला ठाम विश्वास सांगतो. आणि येणाऱ्या 21 तारखेला नगराध्यक्ष म्हणून आमचे श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हेच दिसतील आणि आम्ही फलटण नगरपालिकेत बहुमताने आमचं नगराध्यक्षपद विराजमान होतील यात तीळ मात्र शंका नाही. जय महाराष्ट्र.